काळाच्या ओघात अनेक कलाकार जन्माला येतात. मात्र अशी फार थोडी माणसं असतात जी काळालाच नवीन निकष देऊन जातात. विजया मेहता या अशाच दुर्मिळ परंपरेतल्या. त्यांच्या निधनाने रंगभूमी ही केवळ करमणुकीचं माध्यम नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक संस्कारांचं विद्यापीठ आहे, या विचारांचा एक प्रतिनिधीच काळाच्या पडद्याआड गेलाय. त्यांच्या जीवन प्रवासातील मर्म जाणून घेऊया आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव. महा एमटीपी मध्ये आपलं स्वागत. दृढ विश्वास ठेवला की नाट्यातले सत्य क्षण कुठेही निर्माण होऊ शकतात. या जगाचा निरोप घेतलेल्या विजयाबाईंचं हे वाक्य. विजया मेहतांना त्यांचे शिष्यगण बाई म्हणायचे. ज्या गिरगावात त्यांची कारकीर्द घडली त्या गिरगावात शिक्षिकेला बाई म्हणायचा निर्विवाद नियम होता. विजयाबाई तशाच होत्या, पट्टीच्या शिक्षिका. परंतु ही शिक्षिका शिक्षणापुरतीच मर्यादित राहिली नाही, तिचं विद्यापीठ झालं. हे विद्यापीठ अनेक दिग्गज विद्यार्थ्यांचं कुळ ठरलं. यामध्ये विक्रम गोखले, नाना पाटेकर, सुकन्या कुलकर्णी, सुहास जोशी, चित्तरंजन कोल्हटकर, रामचंद्र कुलकर्णी अशी अनेक माणसं होती. रंगभूमी, दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात त्या वावरल्या. मात्र त्या खऱ्या अर्थाने रमल्या त्या प्रायोगिक रंगभूमीवरच. महत्वाचं म्हणजे त्यांचे प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रयोग प्रायोगिकच राहिले नाहीत. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही रसिकजनांची भरभरून दाद मिळवली. बाई नाट्यकला किंवा अभिनय कला चहू अंगाने जगल्या. या सगळ्याच्या अनुषंगिक गोष्टींचाही प्रमुख पात्राप्रमाणेच त्या विचार करायच्या. नेपथ्यातल्या प्रकाश योजनेच्या साध्या तिरपीचीही त्यांनी सखोल विचार केलेला असायचा. त्यांचं थिएटर शिकवणं असेल किंवा मालिका साकारणं अथवा सिनेमा उभा करणं असेल, हे केवळ शिकवणं नव्हतं, तर त्याला एका तत्वज्ञानाची भक्कम बैठक होती. बाई कलेसाठी कला या तत्वज्ञानाने जगल्या व मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या दुसऱ्या टोकाला NCPA सारखी एक संस्था उभी करून निघून गेल्या. पुरुषांच्या बेंडकुळ्या किंवा स्त्री पात्रांचे देहप्रदर्शन, विनोदाच्या नावाखाली चाललेले हिडीस, अश्लील संवाद अशा आजच्या काळात विजयाबाई नावाचं कोणीतरी होतं यावर कदाचित विश्वास बसणार नाही. साहित्य संघ, भवन्स, INT अशी कितीतरी व्यासपीठं त्या काळात नाट्य चळवळीसाठी उपलब्ध होती. विजया मेहतांना या सगळ्या वातावरणाचा भरपूर उपयोग झाला. गिरगावातल्या अत्यंत सधन घरातील विजया मेहतांचा जन्म विचाराने अत्यंत स्वतंत्र अशा पुरोगामी, ज्याला खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावं अशा घराचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्या काळात नाटक हे करिअर म्हणून निवडावं याचं स्वातंत्र्यही त्यांना मिळालं. भवन, साहित्य संघ या एकमेकांना पूरक असणाऱ्या या दोन्ही संस्थांनी विजयाबाईंचा आवाका समृद्ध केला. अन्य कुठल्याही विद्यार्थ्यांप्रमाणे त्याही शिकतच होत्या, परंतु शिकत असताना घडत असलेल्या प्रक्रियेतल्या उणीवा कुठेतरी त्या मनात नोंदवत होत्या. त्यावेळेसचा काळ, नाट्य निर्मितीत निर्माण झालेले प्रवाह, भविष्याच्या दृष्टीने त्यात तयार होणाऱ्या उणीवा या बाईंना जाणवत होत्या. तालमीत दृश्य आणि श्राव्य भागांवर खूप लक्ष दिलं जायचं, पण त्यामुळे अभिनय मागे पडत होता. मग या अभिनयाच्या तंत्रावर पुढच्या त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी भरपूर काम केलं. ही जाण जेव्हा त्यांना आली त्यावेळेस त्यांचं वय केवळ 19 वर्ष होतं. विजयाबाई अल्काझींच्या विद्यार्थिनी, त्यामुळे रंगभूमीचं एक सुजाण समृद्ध भान त्यांना मिळालं होतं. रूढार्थाने त्या प्रवाहाच्या विरोधात चालल्या होत्या, त्यामुळे केवळ अभिनेत्री म्हणून या उणीवा दुरुस्त करता येणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी दिग्दर्शनालाही सुरुवात केली. देश स्वतंत्र झाला होता. हा सगळाच काळ भारतीयांनी आदर्श म्हणून युरोपकडे बघण्याचा होता. सरकार निरनिराळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या देऊन आपल्याकडच्या होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात पाठवत होतं. बाईंनाही सुरुवातीला अशी संधी चालून आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली आणि अधिक काम करण्याचा मार्ग स्वीकारला. बाईंना खूप शिस्तीचे शिक्षक भेटले. नाटकाची सकाळची तालीम, तीही 7:30 ते 9:30 असे कितीतरी प्रयोग बाईंनी सुरुवातीच्या काळात केले. सतत तालीम करायची आणि नाटक आकाराला आणायचं आणि मग ते प्रेक्षकांच्या समोर पेश करायचं, याचा रिवाज त्यांनी घडवला. विजयाबाईंकडे एक कमालीची तटस्थता होती जी त्यांच्या मांडणीतही आली. त्या स्वतःच्या प्रेमात कधीच पडल्या नाहीत. अभिनय चळवळ व थिएटर पुढे नेण्यासाठी देशी विदेशी अशा सर्वच लोकांबरोबर त्यांनी काम केलं. स्वतःमधल्या निसर्गदत्त कलेला त्यांनी आदर दिला. स्वतःभोवती कलाकृती फिरवणारं नट किंवा नटी पाहिली की त्यांच्या कपाळावर आठी पडत असे. अशा वागण्याला त्या नाटकातली अनैतिकता असं म्हणत. नाटक किंवा अभिनय याच्या भोवताली जे सगळे घटक दृश्यमान चौकटीत येतात ते सगळेच तितकेच महत्वाचे आहेत असं त्या मानत. त्या स्वतः ते तत्वज्ञान काटेकोरपणे जगल्या. बॅरिस्टर हे मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक. विक्रम गोखले, विजया मेहता यांनी हे नाटक कायम लक्षात राहील असं साकारलं.
बाईंनी यात अभिनय साकारला असला तरी त्यांच्यातील दिग्दर्शिका तिथेही जिवंत होती. कदाचित त्यामुळेच ते चिरस्मरणात राहिलं. दृढ विश्वास ठेवला की नाट्यातले सत्य क्षण कुठेही निर्माण होऊ शकतात, हे बाईंचं गाजलेलं वाक्य. याला सामूहिकतेची सुद्धा एक किनार आहे. बाई तशाच जगल्या. पीटर ब्रूक या दिग्दर्शकाबरोबर त्यांनी जर्मनीत साकारलेलं महाभारत हा मोठा चर्चेचा विषय ठरला. प्रत्यक्ष दगडाच्या खाणीत साकारलेलं हे नाट्य रफ थिएटरचा अस्सल अनुभव होता. खरं तर नाटक म्हणजे मिथ्य, परंतु हे मिथ्यच आपल्याला अंतिम सत्याप्रत घेऊन जातं. हे पिकासोचं वाक्य बाई जगल्या. असत्याकडून सत्याकडे होणारा हा प्रवास, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या वास्तवाची पुनर्निर्मिती, त्यासाठी साकारावं लागणारं नाटक आणि प्रयोगागणिक त्यात केले जाणारे सुधार, यात बाई आयुष्यभर रमल्या. प्रयोग रंगवणं ही त्यांची खासियत होती. त्यासाठी त्या जीवापाड झटल्या. बाईंचं बाईपण यातूनच आकाराला आलेलं होतं. दीर्घायुष्य लाभलेल्या बाईंनी आपल्या नाटकाची कारकीर्द वयाच्या 18व्या आणि 19व्या वर्षीच सुरू केली होती. नाटकाचा प्रयोग हेच अंतिम सत्य मानल्यामुळे त्या त्यातच रमल्या. एक दीर्घ कारकीर्द त्यांना यामुळे मिळाली. रंगभूमीकडे आज मराठी प्रेक्षक किंबहुना देशभरातलाच प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचं दिसतंय. त्याचं कारण रंगभूमीच्या कलाकारांनी रंगभूमीचे निकष पाळणं बंद केलंय. परमेश्वर कसा दिसतो याची वर्णन आपण ऐकू शकतो, परंतु रंगभूमीत परमेश्वर कसा असतो याचं याची देही याची डोळा दर्शन विजयाबाईंनी घडवलं. एखाद्या महाकाय वाद्यवृंदाच्या निरनिराळ्या वाद्यांमधून निघणारे शेकडो सूर, लयी आणि ताल एका बारीक काडीच्या आधाराने नियंत्रित करणाऱ्या संगीत दिग्दर्शकाप्रमाणे विजयाबाई जगल्या. त्यांनी अभिनय, संगीत, कला, नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा या सगळ्याच विषयात एक वस्तुपाठ तयार करून ठेवला. त्यांनी निवडलेली वाट अवघड होती. इतकी अवघड की त्यांच्या शिष्योत्तमांना सुद्धा त्याच वाटेवर चालत राहणं शक्य झालं नाही. बाई मात्र व्रतस्थाप्रमाणे रंगभूमीचं विश्व जगत राहिल्या. NCPAची थिएटर्स आजही बाईंच्या प्रयोगशीलतेची व भविष्यवेधी वृत्तीची साक्ष देतात. अभिनयाचा कॅनव्हास अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे उपलब्ध असला तरी दिग्दर्शनाची वाट निवडून पडद्यामागे जाणं हे अवघड असतं. अत्यंत मनस्वी कलाकारच हे करू शकतो. बाईंनी ते केलं. कालचक्राच्या गतीत अशी अनेक व्यक्तिमत्व आकाराला येतात व विस्मृतीत निघून जातात. विजयाबाईंचं मात्र तसं होणार नाही. कारण एखाद्या रंगलेल्या प्रयोगाचा प्रभाव प्रदीर्घ काळ रसिक प्रेक्षकांच्या मनावर कोरला जावा, तसं विजयाबाईंचं व्यक्तिमत्व मराठी मुलखात कोरलं गेलंय. विजयाबाईंच्या या दिव्य प्रेरणेला MHA MTVच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.